मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील नालासोपारा उड्डाणपुलावर बुधवारी रात्री एका रेंज रोव्हर कारला भीषण आग लागली। या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। वसई विरार शहरात सातत्याने वाहनांना आगी लागण्याच्या घटना समोर येत आहेत। बुधवारी रात्री मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील नालासोपारा उड्डाणपुलावर रेंज रोव्हर कंपनीच्या वाहनाला भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीत वाहन जळून खाक झाले। वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे। या महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे, त्यामुळे महामार्गावर वाहनांना आगी लागण्याच्या घटना समोर येत असतात। बुधवारी रात्री 8:30च्या सुमारास मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील नालासोपारा उड्डाणपुलावर MH43 AQ7272 या रेंज रोव्हर चारचाकी वाहनाला अचानक आग लागली। या घटनेची माहिती तेथील नागरिकांनी तातडीने वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला दिली। माहिती मिळताच वसई फाटा उपकेंद्र येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले। या आगीत रेंज रोव्हर गाडी पूर्णपणे जळून खाक झाली। मालकाच्या सांगण्यानुसार वाहन चालवत असताना वाहनामध्ये शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली असल्याचं सांगण्यात आलं। मालकाच्या सांगण्यानुसार वाहन चालवत असताना वाहनामध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असल्याचे सांगण्यात आल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले आहे। यापूर्वी सुद्धा महामार्गावर वाहनांना आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत। या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून वाहन पूर्णपणे जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। वाहनाला लागलेल्या आगीमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती। वाहनांच्या देखभाल करण्याकडे वाहन चालकांचे दुर्लक्ष होत असते, यामुळे वाहनात काय तांत्रिक बिघाड आहे हे लक्षात येत नाही। याचा फटका बसून आग लागण्याचे प्रकार घडतात। याशिवाय काही वाहनात CNG आणि LPG किट असतात, त्याचे मेंटेनन्स करणे महत्त्वाचे असून अधूनमधून त्याची वायरिंग आणि जॉईंट चेक करणं गरजेचं आहे। परंतु अशा प्रकारच्या दुरुस्तीकडे हे लक्ष न दिल्यास शॉर्ट सर्किट आणि गॅस गळती होऊन आग लागण्याची शक्यता असते। यासाठी वाहनांची दुरुस्ती व त्याची देखभाल होणे आवश्यक आहे। तसेच वाहनात अग्निशमन करणारा सिलेंडर असेल, जर छोटी आग असेल तर त्याचा भडका होण्याच्या अगोदर ही आग रोखली जाऊ शकते आणि आगीमुळे होणारे नुकसान टाळले जाऊ शकते।